नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश. आज तुमच्यासाठी मी रेडी पोझिशनचे 3 BHK घेऊन आलोय. रेडी पोझिशन इन द सेन्स पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला पोझिशन मिळणार आहे. पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लोकेशन बघायचंय. हा जो रोड बघताय एकदम रोडवरती प्रोजेक्ट चालू आहे. आपण मोशीच्या मेन चौकामध्ये आहोत, तो म्हणजे भारत माता चौक. आणि हा जो रोड दिसतोय तुम्हाला, हा मोशी आळंदी रोड दिसतोय. समोर जाणारे चरोलीमध्ये आणि ह्या साईडला तुम्हाला जातो पुणे नाशिक हायवे मोशीमध्ये. असा पीसीएमसीची एकदम बेस्ट कनेक्टिव्हिटी असलेलं हे लोकेशन आहे. आणि तुम्हाला मी ऍक्च्युअली साईडवरती आहे, बिल्डिंगचं काम वगैरे बघू शकता. ऑलमोस्ट 90% काम सगळं कम्प्लीट झालेलं आहे. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आपण बघणार आहोत आता 2 BHK आणि 3 BHK. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की यामध्ये आता फक्त 3 BHK अवेलेबल राहिलेले आहेत. 3 BHKचा कार्पेट पण एकदम बडी आहे, नियर बाय 1000 पर्यंत. आपण बघणार आहोत ऍक्च्युअल तुमचा 3 BHK. उशीर कशाला करताय? चला तर मग बघूया तुमचा 3 BHK. पण आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, आता आपण आलोय फर्स्ट फ्लोअरला, ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कमर्शियल स्पेस. कमर्शियल मध्ये जर बघताय तर तुम्हाला ग्राउंडला आहे आणि फर्स्ट फ्लोअरला पण हे बघा पूर्णपैकी कमर्शियल अवेलेबल आहे. आणि एकदम ते पण रोडच्या टच असल्यामुळं याचा बेनिफिट तुम्हाला चांगला मिळणार आहे. आणि हा जो रोड दिसतोय का, हा रोड पण तुम्हाला समोर कनेक्टेड आहे जुना मोशी आळंदी रोडवरती. फुल लेंथची डबल हाईट कमर्शियल पण तुम्हाला अवेलेबल. जर तुम्हाला कमर्शियल मध्ये पण काही इन्क्वायरी करायची असेल सेल्फ बिझनेससाठी, तरी पण तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे. बिल्डिंग बऱ्यापैकी पूर्ण रेडी झालेली आहे. अशा रेडी बिल्डिंग मध्ये तुम्हाला फ्लॅट घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही राहत. थोडंसं जे आहे पॅकेज तुम्हाला इन्क्रीज होतं. हा आहे तुमचा फ्रंटचा व्ह्यू, बघू शकता तो एकदम प्रीमियम लुक असणार आहे तुमच्या कमर्शियलला. तुमचं ऑफिस जे असणार आहे एकदम चांगल्या ठिकाणी ऑफिस असणार, त्यामुळे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. कमर्शियलसाठी ऑफिस स्पेस तुमचा हक्काचा होऊन जाईल इथे. तर आता जाऊया आपण तुमच्या फ्लॅटमध्ये. ऍक्च्युअल फ्लॅट बघूया आपण तुमचा कशा पद्धतीने असणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा. आता आलोय आपण प्रॉपर तुमच्या फ्लॅटमध्ये आणि आपण हा बघणार आहोत तुम्हाला 3 BHKचा 975 स्क्वेअर फीटचा बिगेस्ट 3 BHK. मोशी लोकेशनला जर बघताय तुम्ही तर मॅक्झिमम कार्पेट एरिया तुम्हाला हा बघायला मिळतो. 1000चे पण कार्पेट एरिया आहे. पण हाचा या प्रोजेक्टचं जर तुम्ही लेआउट जर बघितलं, प्रॉपर प्लॅनिंग जर बघितली ना, 0 वेस्टेड कार्पेट एरिया आहे. आणि त्याचबरोबर ती वास्तूमध्ये पूर्णपैकी फ्लॅट तुमचे बसतात. एल शेप मध्ये सगळ्यात मोठा तुमचा लिव्हिंगचा एरिया बसतो आणि त्याबरोबर ते तुम्ही सोफा तुम्ही त्या पद्धतीने लावू शकता. आणि ह्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला बरोबर येतो तुमचा डायनिंगचा स्पेस. सगळ्यात अगोदर तुम्हाला किचन दाखवायचं होतं मला, पण किचनच्या बी सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे तुमचा सगळ्यात पहिले जो बेडरूम भेटतो तो गेस्ट बेडरूम इम्पॉर्टंट आहे. कारण का, गेस्ट बेडरूम आहे हा 12 बाय 14चा. आणि ह्या बेडरूमला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. याचा बेनिफिट तुम्हाला सांगतो, घरामध्ये आलेले गेस्ट किंवा अजून तुम्हाला एक सेपरेट बेडरूम करायचा असेल तर हा मास्टर बेडरूम सारखा तुम्ही यूज करू शकता. कारण का, टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. आणि हा जो विंडोचा व्ह्यू आहे, फ्युचरमध्ये तुम्ही याला एक कनेक्टेड बाल्कनी पण तुम्ही करू शकता. याचा स्पेस तुम्हाला इथे दिलेला आहे. बाल्कनी बघितली तुम्ही, लिव्हिंगचा एरिया स्पेशियस बघितला, डायनिंग एरिया व्यवस्थित छान दिलेला आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तुमचा हा व्ह्यू, जो की तुमच्या बाल्कनी मधून लाईफ टाइम ओपन असणार आहे. कारण समोर हा गेलेला 100 फुटी BRT रोड आहे. पलीकडचा व्ह्यू तो तुम्हाला इंद्रायणी रिव्हरचा वगैरे मिळणार आहे. तर त्यामुळं हा प्रोजेक्ट तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट मधून व्हेंटिलेशन, बाल्कनी मधून व्ह्यूज हा तुमचा कधीही ड्रॉप होणार नाही. त्यामुळे हा प्रोजेक्ट एकदम खास आहे. आता हा बघा तुमचा किचनचा प्लॅटफॉर्म एल शेप मध्ये एकदम प्रॉपर स्पेशियस मध्ये बसतो तुम्हाला किचन मध्ये. हा जो सिंक दिलेला आहे, सिंक पण मोठा आहे. 2 टॅप जे असतील, एक आपला पीसीएमसीचं कॉर्पोरेशनचं पाणी असेल, बाकीचं तुमचं इन हाऊस वॉटर टँकरसाठी बोरवेल साठी असणार आहे. आणि हा ओपन एरिया जो तुम्हाला किचनसाठी व्हेंटिलेशनसाठी असणार आहे. असा हा स्पेशियस 3 BHK बघतोय आपण. या स्पेशियस 3 BHK मध्ये तुम्हाला अम्युनिटीचा पार्ट बघितला तर गार्डन, क्लब हाऊस, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, सिनियर सिटीजन, अशा ऑलमोस्ट 30+ अम्युनिटीज तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि सगळ्यात मेन गोष्ट ग्राउंडला आहेतच आहेत, रूफ टॉपला पण अम्युनिटीज आहे. विचार करा, 20 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि 20 फ्लोअर वरून काय तुम्हाला व्हेंटिलेशन बघायला मिळणार आहे रूफ टॉपला एकदम बेस्ट मध्ये. ह्या साईडला एक बाल्कनी दिलेली आहे तुम्हाला मास्टर बेडरूमला.
2 BHK मध्ये पण डबल बाल्कनी आहे आणि 3 BHK मध्ये पण तुम्हाला डबल बाल्कनी बघायला मिळणार आहे ह्या प्रोजेक्टला. या प्रोजेक्ट मधून पण तुम्ही व्ह्यूज बघू शकता. तुम्हाला हा व्ह्यूज ओपन राहणार आहे. आजूबाजूला जर बघितलं तर मल्टिपल हॉस्पिटल आहेत. त्यानंतर तुम्हाला कॉलेजेस आहेत. MIT कॉलेज जवळ आहे. मोशी चिखलीमधलं जे COP कॉलेज येत आहे ते पण जवळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ आहेत. हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच दिलेला आहे तुम्हाला टॉयलेट बाथरूम. ह्याबरोबरच तुम्हाला इथं भेटतो कॉमन मध्ये सिंक, जे की तुम्हाला प्रॉपर स्क्वेअर मध्ये बघायला मिळणार आहे. आज जर तुम्ही इथे नोटीस जर केलं तर फिटिंग्स वगैरे प्रॉपर जाग्वारचे आहेत, प्रॉपर ब्रँडेड आहेत. युरोपाचे लॉक्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि हा झाला तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूमचा एरिया. एकदम स्पेशियस 3 BHK आहे तुम्हाला हा. 2 BHK मध्ये युनिट बऱ्यापैकी सोल्ड झालेले आहेत, तर मोस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला या 3 BHK मध्ये. 3 BHK मध्ये तुम्हाला विदिन 6 मंथ मध्ये पोझिशन बघायला मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही तर म्हणतो झिरो टाइम वेस्ट करता, फटाफट कॉल करा आणि लवकरात लवकर कॉल करून व्हिजिटसाठी या. हा प्रोजेक्ट खूप बेस्ट आहे तुमच्यासाठी, कारण हा लोकेटेड आहे मेन चौकामध्ये. इथून जे फ्युचरमध्ये जे मेट्रोचं कनेक्शन जाणार आहे, जे आपलं नाशिक फाटा टू चाकण, त्याच्यामध्ये भोसरी, मोशी आणि चाकण. मोशीमधून जो चौकमध्ये तिथं स्टेशन होणार आहे, हा प्रोजेक्ट तिथून फक्त आणि फक्त अर्ध्या किलोमीटरवरती आहे. फ्युचरमध्ये 5-10 वर्षामध्ये तुम्हाला खूप चांगला अप्रिशिएशन मिळणार आहे. फटाफट सबस्क्राईब करा, फॉलो करा, डायरेक्टली स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा आणि लवकरात लवकर ह्या विकेंडला व्हिजिटला नक्की या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.